रक्तवाट भाग 1. गावाचं नाव होतं कुंभेगाव. कोकणातलं शांत हिरवंगार गाव. झाडं, डोंगर, दऱ्या, शेती, जणू निसर्गाने गोंजारलेली जागा. पण त्या गावाचं एक भयंकर वैशिष्ट्य होतं. गावाबाहेर जाणारा एक जुना उग्र रस्ता. लोक त्याला रक्तवाट म्हणायचे. रक्तवाट का? तर जुनी आख्यायिका सांगते की पेशव्यांच्या काळात इथे खूप मोठं युद्ध झालं होतं. त्या रस्त्यावर शेकडो सैनिक मारले गेले. रक्तानं रस्ता लाल झाला आणि तेव्हापासून या रस्त्याला रक्तवाट म्हणायला लागले. गावकरी अजूनही रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर जाणं टाळतात, कारण अनेकांना तिथे भास, सावळ्या, किंकाळ्या ऐकू आल्या आहेत. काहींचा दावा आहे की तिथे काहीतरी आहे. लोकांना ते आपल्याजवळ बोलावतं आणि मग ते लोक परत कधीच गावात येत नाहीत. जुलै महिना होता. पावसाळ्याच्या धारा मुसळधार कोसळत होत्या. गावातली पोरं नदीत पोहत होती. शेतकरी भाताची रोपं लावण्यात गडले होते. पण त्या पावसाळ्यात अचानक एक घटना घडली. गावातील आदित्य शिंदे नावाचा 17 वर्षाचा मुलगा गायब झाला. तो शेवटचा मित्रांसोबत क्रिकेट खेळून परत घरी निघाला होता, पण घरी तो कधी पोचलाच नाही. त्याचे मित्र म्हणाले, आदित्यला आम्ही पाटीलवाड्याजवळ सोडलं. त्यानंतर तो एकटाच घरी चालला होता. पाटीलवाडा म्हणजे गावाबाहेरील जुना ओसाडवाडा आणि त्याच्याजवळून पुढे ती रक्तवाट. गावात खळबळ माजली. आदित्यचे आईवडील वेडे झाले. गावकऱ्यांनी खूप शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. या प्रकरणात गावच्या पोलीस ठाण्यातील इन्स्पेक्टर सूर्यकांत पाटील यांची नेमणूक झाली. सूर्यकांत पाटील कठोर, शिस्तप्रिय अधिकारी होते, पण त्याचवेळी गावकऱ्यांशी आपुलकीने बोलणारे, जुने पुराणे किस्से ऐकणारे. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाटीलवाड्याजवळ चिखलात आदित्यच्या चपलेचे ठसे होते, पण पुढे ठसे अचानक गायब झाले. जणू काही कोणीतरी त्याला हवेत उचलून नेलं होतं. हे काही साधं नाही, पाटील मनात पुटपुटले. दरम्यान मुंबईतून किरण देशमुख नावाचा पत्रकार कुंभेगावात आला. किरण मिस्ट्री रिपोर्ट्स या मासिकासाठी भुताटकी आणि अनसॉल्व्ड केसवर लेख लिहायचा. त्याला ऐकण्यात आलं होतं की कुंभेगावातील रक्तवाट अजूनही रहस्यमय आहे. आदित्यच्या गायब होण्याची बातमी त्याने पकडली आणि तो तिथे पोचला. तो गावकऱ्यांशी बोलला. काहींनी सांगितलं की रात्री त्यांना वाड्याजवळ पांढऱ्या कपड्यातलं बाई दिसते. काहींनी सांगितलं की गायब झालेले लोक त्या बाईसोबत चालताना दिसलेत. किरणला वाटलं हे नक्कीच मोठं रहस्य आहे. तो जाऊन इन्स्पेक्टर सूर्यकांत पाटीलला भेटला आणि या शोधात मला तुमची मदत करायची आहे असं सांगितलं. त्यांनी त्याला तशी परवानगी दिली. या प्रकरणात मदत करण्यासाठी ठाण्यातून एक तज्ज्ञ बोलवण्यात आला, डॉक्टर पूजा कुलकर्णी. ती फॉरेन्सिक सायन्समध्ये पारंगत होती. ती आणि इन्स्पेक्टर सूर्यकांत पाटील जुने मित्र होते. महाविद्यालयीन काळात दोघं एकत्र शिकले होते. पूजाने घटनास्थळ तपासलं. चिखलात तिला एक विचित्र पुरावा सापडला. रक्ताचा एक लहानसा डाग, पण तो ताजं मानवी रक्त नव्हतं. त्याला कुजलेल्या मांसाचा, प्राण्याच्या रक्ताचा वास येत होता. सूर्या, हे बघ, पूजाने पोलीस पाटलाला दाखवले. हे काही सामान्य नाही. मला वाटतं ही जागा कोणीतरी डावपेच करतोय. त्या रात्री गावात गडगडाट झाला. वारा सुटला. पावसात विजा कडाडत होत्या. गावातील बऱ्याच घरांनी दरवाजे बंद केले. मध्यरात्री अचानक किंकाळी ऐकू आली. लोक घाबरले. सगळे धावत त्या दिशेने गेले. किंचाळी आली होती पुन्हा पाटीलवाड्याच्या बाजूने. जेव्हा लोकांनी मशाली घेऊन धाव घेतली
तेव्हा त्यांना रक्तवाटेवर एक लाल चोली घातलेली बाई उभी दिसली. तिचे केस ओले, चेहरा पांढरट, डोळे चमकदार. लोक घाबरून पळून गेले. सकाळी जेव्हा इन्स्पेक्टर सूर्यकांत, किरण आणि डॉक्टर पूजा घटनास्थळी पोचले, त्यांना रक्तवाटेवर आणखी एक माणूस गायब झाल्याचं समजलं. यावेळेस गायब झाला होता गावचा शेतकरी रामभाऊ पाटील. आता परिस्थिती गंभीर झाली होती. साध्या अफवा नव्हत्या, लोक खरोखर गायब होत होते. त्यात प्रत्येक वेळी पुरावा, ठसे किंवा रक्त अचानक गायब होत होतं. किरण, पूजा आणि सूर्यकांत तिघांनी ठरवलं, आपण तिघं एकत्र या प्रकरणाचं मूळ शोधूया, नाहीतर अजून लोक बळी जातील. त्या तिघांनी गावात चौकशी सुरू केली. जुन्या लोकांनी सांगितलं, त्या वाड्यात गौराबाई पाटील नावाची स्त्री राहायची. तिला गावात चेटकीण मानलं जायचं. लोक म्हणतात, तिने काळ्या जादूने वाडा जिवंत ठेवला आहे आणि तिचं भूत अजूनही रक्तवाटेवर फिरतं. डॉक्टर पूजाला मात्र हे सर्व कोणीतरी मुद्दाम करतोय असं वाटत होतं. हे माणसाचं काम आहे, कुणीतरी या भीतीचा फायदा घेतोय. किरण मात्र मध्येच म्हणाला, पण मी स्वतः त्या बाईला पाहिलंय. ती नुसती सावळी नव्हती, तिचे डोळे जिवंत नव्हते. सूर्यकांत पाटील गंभीर झाले. आपल्याला ह्याचं मूळ शोधल्याशिवाय इथून हलायचं नाही. त्या रात्री तिघांनी ठरवलं, ते स्वतः रक्तवाटेवर रात्री बसून लक्ष ठेवणार. पाऊस, वारा, अंधार. घड्याळात 12 वाजले. विजेच्या प्रकाशात अचानक दूरवर तीच लाल चोळी घातलेली बाई दिसली. ती हळूहळू वाड्याकडे चालत होती. तिच्या मागे जणू सावळ्यांसारखी माणसं दिसत होती. पूजाचा श्वास अडकला. हे खरंच आहे का? किरण कॅमेरा उचलतो. सूर्यकांत पिस्तूल काढतो आणि अचानक आवाज येतो. जिथं रक्त गळतं तिथं जीवन थांबतं.